आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून मोठा विजय मिळवलाय. त्यामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्यामुळे उद्धव ठाकरेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढलाय. दरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदारांना पुन्हा घरी वापसी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गोंदियातील विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. शिवसेनेकडून 2 वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षामध्ये घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. आता 5 वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झालाय. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे 2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. परंतु त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.